हॅलो फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आजचा आपला विषय थोडा लाईफच्या स्पिरिच्युअल ॲस्पेक्टला घेऊन आहे आणि आजच्या आपल्या विषयाचं नाव आहे की स्पिरिच्युअलिटी म्हणजे संसार सोडणं नाही, स्वतःला समजून घेणं आहे, स्वतःला ओळखणं आहे. मित्रांनो, जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटीचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की स्पिरिच्युअलिटी म्हणजे सगळ्या गोष्टी सोडून देणं, देवदेव करणं, देवाबद्दल जास्त आसक्त होणं, मग त्याच्या मागे तुम्ही पैसा, तुमचं आयुष्य, ह्या सगळ्या गोष्टीला एक दुय्यम स्थान देणं. दिस इज नॉट स्पिरिच्युअलिटी मित्रांनो. स्पिरिच्युअलिटी म्हणजे ॲक्च्युली काय, तर आपण एक स्पिरिच्युअलिटी पहिल्यांदा काय, आपण जेव्हा स्पिरिच्युअलिटीकडे पाहतो तेव्हा आपल्याला असं एक लक्षात येतं की एक भगवे वस्त्र घातलेला किंवा श्वेत वस्त्र घातलेला व्यक्ती, ज्याच्या लाईफमध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स नाही आहेत, किंवा जो इमोशनलेस आहे, ज्याला कुठल्याही भावना नाही आहेत, अशा व्यक्ती म्हणजे स्पिरिच्युअलिटी आहे, किंवा असा व्यक्ती एक स्पिरिच्युअल व्यक्ती आपण असं त्याच्याकडे बघतो. पण मित्रांनो, हे खरं आहे का? तर याच्याबद्दल मी तुम्हाला एक छानसं छोटं उदाहरण देतो. मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रेमानंद महाराज तर माहीतच असतील. फ्रेंड्स, प्रेमानंद महाराजांकडे तुम्ही बघा, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स नाही आहेत का फ्रेंड्स? प्रेमानंद महाराजांच्या दोन्हीही किडन्या फेल आहेत, पण त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेले आहे. तुम्हाला कुठल्या अँगलने प्रेमानंद महाराज इमोशनलेस वाटतात का? प्रेमानंद महाराजांना खोटं बोलल्याचा राग येतो. ते त्यांच्या भक्तांवर, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर तितकंच प्रेमही करतात. आणि मी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता, जेव्हा ते की श्री राधेचं भजन करत होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मित्रांनो, हे काय, हे इमोशनल व्यक्ती असल्याचंच द्योतक आहे ना मित्रांनो. दिस इज रिअल स्पिरिच्युअलिटी. स्वतःला समजून घेणं आणि आपण जे काम करतोय त्यामध्ये पूर्णपणे मिसळून जाणं आणि ते करणं, दॅट इज द रिअल स्पिरिच्युअलिटी. तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा एक रिअल मिनिंग ऑफ स्पिरिच्युअलिटी समजून घेऊ की स्पिरिच्युअलिटी म्हणजे नेमकं काय. तर स्वतःच्या पॅटर्नकडे, स्वतःच्या आयुष्याकडे प्रामाणिकपणे पाहणं, आपण कुठे चुकत आहोत, आपण कुठे खोटं बोलत आहोत, आपण कुठे स्वतःपासून इस्केप करायचा प्रयत्न करत आहोत किंवा दूर पळत आहोत, हे समजून घेणं म्हणजे रिअल स्पिरिच्युअलिटी आहे. मित्रांनो, स्पिरिच्युअलिटी इज नॉट लाईक की देवाला समजून घेणं म्हणजे किंवा देवदेव करणं म्हणजे स्पिरिच्युअलिटी नाही. तर स्वतःच्या आयुष्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं आणि त्यात आपण काय चेंजेस करू शकतो हे समजून घेणं म्हणजे स्पिरिच्युअलिटी आहे. मित्रांनो, तर आता आयुष्यामध्ये किंवा संसारामध्ये, आपल्या लाईफमध्ये आपण स्पिरिच्युअलिटी कशी असते ते समजून घेऊयात. मित्रांनो, त्यासाठी की आपण जर पाहिलं की जॉब करतानाही तुम्ही स्पिरिच्युअल असू शकता, बिझनेस करतानाही तुम्ही कॉन्शियस असू शकता, आणि आपल्या नात्यामध्येही तुम्ही एक अवेअरनेस आणू शकता. दिस इज ऑल्सो अ स्पिरिच्युअलिटी. तर हेच एक छानसं उदाहरण तुम्हाला देतो. मित्रांनो, की जर बिझनेसच्या बाबतीत तुम्ही विचार केला तर एक स्पिरिच्युअल पर्सन त्याच्या बिझनेसच्या बाबतीत एक कॉन्शियस राहून डिसिजन घेत असतो. तो स्वतःच्या व्यवसायामध्ये स्वतःला किंवा व्यवसायाला कुठल्याही प्रकारचा धोका होणे अशा पद्धतीचे निर्णय न घेणं, व्यवसायाप्रती प्रामाणिक असणं, दिस इज अ स्पिरिच्युअलिटी. आता एक छान उदाहरण. तर मित्रांनो, तुम्हाला विराट कोहली तर माहीतच असते. विराट कोहलीला ओळखणार नाही असं कोणीच नाहीये. तर त्यांचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला होता. विराट कोहली त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला देवाबद्दल काय वाटतं. तर त्यावेळेस विराट कोहलीने उत्तर दिलं होतं की तुम्हाला मी देवदेव करणारा माणूस वाटतो का, म्हणजे मी तुम्हाला पूजापाठ टाईप्स वाटतो का, हा त्यांचा त्या प्रश्नावर दिलेला उत्तर होता. पण जर तुम्ही एक पाहिलं तर विराट कोहलीच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्या नात्यामध्ये जो अवेअरनेस होता, त्या अवेअरनेसमध्ये विराट कोहलीला किंवा त्यांनी समजून घेतलं किंवा विराट कोहलीने त्यांना समजून घेतलं. त्याच्यानंतर विराट कोहलीची भेटी प्रेमानंद महाराजांसोबत झाली. तर मित्रांनो, जेव्हा विराट कोहलीची भेट प्रेमानंद महाराजांसोबत झाली तेव्हा प्रेमानंद महाराजांनी त्यांना विचारलं की तुमच्या लाईफमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे का? तर त्यावेळेस ते म्हणले की हो बाबा, तुमच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे. तर मग जेव्हा प्रेमानंद महाराज त्यांना म्हणाले की सब अच्छा है ना, तो ठीक है, खूप नामजप करो और अपने काम के प्रति प्रामाणिक रहो. त्याच्यानंतर तुम्ही विराट कोहलीचा परफॉर्मन्स पहा. मित्रांनो, कामाप्रती ते जे प्रामाणिक झाले, कामाप्रती त्यांनी कामावरची श्रद्धा विराट कोहलीने ठेवली. व्हॉट अ परफॉर्मन्स, सेंचुरीज, कन्सिस्टंट परफॉर्मन्स. हा बदल स्पिरिच्युअलिटीमुळे त्यांच्या लाईफमध्ये झालेला आहे. त्यांनी स्पिरिच्युअलिटीने विराट कोहलीला काय शिकवलं, तर त्यांनी विराट कोहलीला स्पिरिच्युअलिटीने हे शिकवलं की आपल्या नात्यांना कसं जपावं, कामाप्रती कसं श्रद्धा असावी, त्याच्यापाशी कसं डिव्होशन असावं, ही स्पिरिच्युअलिटीकडून विराट कोहली शिकले आणि ते त्यांनी आत्मसात केलं आणि त्याचा त्यांना फायदाच झाला. मित्रांनो, तर
एक हार्ड ट्रूथ मित्रांनो मी तुम्हाला आता सांगतो की रिअल स्पिरिच्युअलिटी जी असते ना ती खूप अनकम्फर्टेबल असते. रिअल स्पिरिच्युअलिटी का अनकम्फर्टेबल असते? कारण जेव्हा तुम्हाला रिअल स्पिरिच्युअलिटी कळते त्यावेळेस तुम्हाला खूप क्वेश्चन्स पडतात. तुमचे जे ओल्ड बिलीफ्स आहेत ते सगळे तुटून जातात. तुमचे जे फेक काम आहे, तुम्हाला असं वाटतं की मी शांत झालोय, ते तुमचं फेक काम निघून जातं आणि आयुष्यामध्ये थोडासा लोनलीनेसही स्पिरिच्युअलिटीमुळे येऊ शकतो. पण हा लोनलीनेस, हे फेक काम निघून जाणं, सगळ्या ओल्ड बिलीफ्स तुटणं आणि क्वेश्चन्स पडणं हे कशाचं द्योतक आहे? हे द्योतक आहे तुम्ही स्वतःला एका नवीन पद्धतीने समजून घेत आहात याचं. मित्रांनो, स्पिरिच्युअलिटी तुम्हाला शांत करत नाही, स्पिरिच्युअलिटी तुम्हाला प्रामाणिक करते. स्वतःबद्दल, तुमच्या लोकांबद्दल, तुमच्या कामाबद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल. तर मित्रांनो, जर स्पिरिच्युअलिटी तुम्हाला आयुष्यापासून, स्वतःपासून दूर नेत असेल तर तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही चुकीच्या पाथवर आहात. पण जर स्पिरिच्युअलिटीचा अवलंब केल्यापासून तुम्हाला तुमच्या आजूबाजूची रियालिटी कळायला लागली, तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कळायला लागल्या, तुम्ही स्वतःकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला आणि तुम्हाला तुमच्या रियालिटीकडे परत यायला मदत होत असेल तर यू आर ऑन द राईट पाथ मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल अर्कल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.